सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. आता आपण सहज मंथनी अमृत हाले क्रीडेत चैतन्य आनंद डोले. एक सहजासहजी मंथन चालू आहे, घुसवण चालू आहे आणि त्यामध्ये अमृताची हालचाल आहे. जसं क्रीडेमध्ये चैतन्य आनंदात डोलतो, हे आत्मचैतन्य हे क्रीडेत आहे आणि आनंदात डोलत आहे. आणि हे आत्मचैतन्य म्हणजे सहज मंथनात हलणारे अमृत आहे, अशा अर्थात हे काव्य आहे. प्रथम स्पष्टीकरण करू. माझ्या आणि तुझ्या म्हणजे सर्वांच्याही हृदयात एक प्रकाश ज्योत प्रकटलेली आहे. ही ज्योत सर्वांच्या हृदयात तसेच एकमेकांच्या दरम्यान म्हणजे अंतर, हृदय आणि दोन बिंदू मधील जागा अथवा डिस्टन्स, ही ज्योत सर्वांच्या हृदयात तसेच दोन हृदयांच्या दरम्यान म्हणजे मी आणि तू यामध्ये जी रिकामी जागा आहे त्या डिस्टन्स मध्येही किंवा अंतराळाची आहे. तर असा हा ज्योतिर्मय ईश्वर ज्योत म्हणजे सर्व काही ईशच आहे. नामरूप यांच्या पलीकडे अनाम अरूप सदा सर्वदा असणे संभवते. तेव्हा जाणीवेत जाणणारा व नेणीवेत न जाणणारा असा जो कोणी करता आहे तोच एकमेव सत्य असून त्याचीच जाणतेपणात व नेणतेपणाची वस्ती असल्याचे ध्यानात येईल. हा जो असा जाणीव व नेणीवेत आणि स्वप्नाची, जाणीव म्हणजे जागृती, नेणीव म्हणजे सुषुप्ती आणि स्वप्न, हा जो असा जाणीव नेणीवेत आणि स्वप्नाची म्हणजे जागृती, सुषुप्ती, स्वप्नामध्ये असतोच असतो तोच ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञान हाच ईश वर किंवा श्रेष्ठ देव. तोच ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञान हाच श्रेष्ठ देव आहे. या ओळखीलाच म्हणायचे सत्य ज्ञान. सत्य हेच ज्ञान, सत्य हाच ईश्वर. असे ज्ञान जेथे असते तिथे अज्ञान म्हणजे ज्ञान विपरीत अन्य काही असूच शकत नाही. ज्ञान सूर्याला अज्ञानतम म्हणजे ज्ञानरूपी सूर्याला अज्ञानरूपी अंधकार माहीत असणे अशक्यच असते. असे हे सत्य सार सर्वस्व निस्तब्ध शांततेत असते. इतके काही परम शांत असते की जणू असून नसल्यासारखे भासते. सार म्हणजे सर्व असून सुद्धा असारवत भासते. जाणीव, नेणीव किंवा स्वप्नातील हे ज्योतिर्मय ईशाचे असणे, जागृतीतील नेणीव म्हणजे झोपेतील किंवा स्वप्नातील हे ज्योतिर्मय ईशाचे असणे, सार सर्वस्व समत्वात शून्यत्वात समरूप शून्यरूप होऊन अदृश्य होते. तर जाणीवेमध्ये जाणणारे, नेणीवेमध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये न जाणणारे किंवा स्वप्नामध्ये एक रूपाने जाणवणार म्हणजे जाणीव नेहमी स्वप्नामध्ये जे जाणवतो असे हे सारं सर्वत्र मूलतः समत्वात असतो. इतके समत्वाच्या अधीन असतो की ते समरूप शून्यरूप होऊन अदृश्यच होते. अशी नसणे असे असते या ईश्वराचे अस्तित्व. मात्र ज्याचा ज्ञानभाने सत्याचे ज्ञान हा सूर्य या व्यक्तीमध्ये उदित आहे त्याला या असून नसणेपणाची जाण, नसून असणेपणी अदृश्य असूनही ज्ञानदृष्टीला जाणवणारी असतेच असते. आता हे नीट समजून घ्या. हा जो ईश्वर आहे तो कायमस्वरूपी नेणीवेत शून्यात आणि समत्वात आहे. त्यामुळे तो नसल्यासारखा वाटतो. पण तो व्यक्तीला जेव्हा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था प्राप्त होतात त्या जागेपणी तो त्याला समोरचं जग म्हणून दिसतो. स्वप्नामध्ये तो त्याला चैतन्य रूपाने वीर दृष्ट्यात दिसतो आणि गाढ झोपेत तो त्याला काही नसल्यासारखा वाटतो. तर हे जे काही नसल्यासारखं मूळ रूप आहे जे आपणाला गाढ झोपेत जाणवतं तेच परमेश्वराचं मूळ रूप आहे. परमेश्वर असून सुद्धा नाही असं वाटणं याचा अर्थ असा आहे, परमेश्वर आहे निश्चित पण तो जागृतीत जाणवतो, स्वप्नामध्ये वेगवेगळ्या दृश्यात जाणवतो आणि गाढ झोपेत तो जाणवत नाही. म्हणून सुषुप्तीत जे जाणवत नाही तेच खरं तर विश्वाच्या मुळाशी
शुद्ध असणे पण शून्यत्व किंवा कैवल्य आहे आणि ते नेहमीच समभावात आहे. मात्र जेव्हा पशुपक्षी प्राणी माणसं याच्यामध्ये ही अवस्था रूपांतरित होते तेव्हा मात्र ते शुद्ध असणे पण जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती म्हणजे जाणीव स्वप्नातील दुसऱ्या रूपाने दृश्य रूपाने समजणं आणि गाढ झोपेत काही नसणं अशा तऱ्हेने विविध भासते. वस्तुतः हे विविध भासलं तरी एकविध म्हणून ते केवळ शून्यत्व, समरूप किंवा पूर्णत्व आहे. हे त्याला कळते ज्या व्यक्तीचा ज्ञान सूर्य म्हणजे ज्या व्यक्तीचा ज्ञानेश्वर, ज्या व्यक्तीचा मेंदू अत्यंत सजग असतो त्याला ते कळते. त्याला या असीमी नसणेपणाची जाण म्हणजे परमेश्वर असला तरी तो दिसत का नाही याची जाण त्यालाच असते. नव्हे तो नसून सुद्धा व्यक्तीमध्ये विविध रूपात असतो याचीही जाण त्याला असते. ज्या माणसाचा मेंदू शुद्ध जागृत असतो त्याला परमेश्वर असून सुद्धा न जाणवतो का याचं कारण कळतं आणि तो नसून सुद्धा तो जागृती, सुषुप्ती आणि स्वप्नामध्ये का जाणवतो याचंही कारण कळतो. वास्तवात जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये सच्चित आनंदरूपी होणारी जाणीव हीच त्या अंतस्थ हृदयाकाशीच्या अदृश्य परमेश्वराची दृश्य हालचाल असते. ही द्वैतातील सच्चिदानंदरूपी हालचालच पूर्ण शून्याकारी केवळ अद्वैतात तुर्या म्हणजे सच्चित आनंद विरहित केवळ असणेपणी किंवा स्थाणुमात्र राहणारी म्हणून पुरणारी म्हणून तुर्या तू किंवा तत् म्हणून असणारी ही हरिओम तत्सत. सर्व काही हरण झाल्यानंतर फक्त केवळ जे तत् रूपात उरतं ती ही तुर्यावस्था होय. तर सच्चिदानंद रूपी सहजभावात होणारी हालचाल हीच मंथनरहित शून्यावस्थेतील तुर्या असते. ती सर्वथैव अमृत, अविनाशी आणि कैवल्यमय असते. ही जाण म्हणजेच अमृत प्राप्ती जी झाल्याने जीव म्हणून न राहता शरीर मन या पलीकडे तत्सत म्हणून अमृत रसमान करणारा शिवच असतो. तर असा हा अमृत रसमान करणारा जो शिव आहे तोच जीवाची जीवदशा या ज्ञानामुळे चालू जन्मातच नष्ट होऊन तर तत्सत म्हणजे अमृत रसपान करणारा शिवच असतो. जीवाची जीवदशा या ज्ञानामुळे चालू जन्मातच नष्ट होऊन तो शिव म्हणजे अमृत रसपान करणारा आपण शिवच आहोत ही जेव्हा जीवाला ओळख होते तेव्हा जीवाची जीवदशा या ज्ञानामुळे चालू जन्मातच नष्ट होऊन तो स्वयमेव शिव रुद्र म्हणजे सर्वांसाठी मंगलमय ज्ञानमय कल्याणकारी होऊन अमरपदी किंवा अशी पदी विराजमान होतो. तर असं हे शून्यत्वाचं जी हालचाल आहे, जी निर्गुण निराकाराची हालचाल आहे ती कशी सगुण साकारात दिसते आणि जे मुळात नाही असं वाटतं ते सगुण साकारात कसं आहे असं जाणवतं आणि सगुण साकारात जे असतं असं वाटतं ते मूलतः कसं पूर्ण शून्य परमशांत आहे जाणवतं. अशा अर्थी हे काव्य आहे. सहज मंथने अमृत हाले क्रीडेत चैतन्य आनंद डोले. मम अंतरात तव अंतरात एक ज्योत प्रकटे अंतरांतरात अंतरी निरंतर ज्योतिर्मय ईश ज्योत ईश एकत्वी एकल सर्वेश नामरूपाधिक सदोदित सणे जाणीवी नेणीवी सत्याचे वसणे हेची सत्य ज्ञान अज्ञान अभाव ज्ञान सूर्य काहीसा जाणे काही तम भाव पूर्ण शांत परी सार असार समरस शून्य रस असार अमृत सहज मंथनी अमृत हाले क्रीडेत चैतन्य
आनंदात डोले. तर सहज मंथनी अमृत आले क्रीडेत चैतन्य आनंदात डोले. इथे हे काव्य पूर्ण झालं. आता विष्णूची 16 नावं आहेत. ती कशासाठी आहेत ते ऐका. औषध सेवनी विष्णू चिंतन भोजन समयी जनार्दन शरण काळी पद्मनाभ विवाहात तैसे प्रजापती समरकंदनी वदे चक्रधर प्रवासी धारी विक्रम देह त्यागी नारायण प्रिय सहवासी श्रीधर विस्वप्ने स्मर गोविंद संकटी मधुसूदन अरण्यात चिंती नरसिंह अग्नि प्रलयी जलशायी जल आवर्ती वराह गिरी कंदरी रघुनंदन प्रयाण काळी वामन सर्व कार्यात माधव ऐसी ईश नामे 16 पठे प्रभात समय नित्य जो सर्व पापातून मुक्त होई विष्णू लोकी महान होई तो. औषध घेताना विष्णूचं चिंतन करा, जेवताना जनार्दनाचं चिंतन करा, झोपायच्या वेळेला शय्येवर असताना पद्मनाभाचं चिंतन करा, विवाहामध्ये प्रजापतीचं चिंतन करा, रणसंग्रामामध्ये चक्रधराचं चिंतन करा, प्रवासामध्ये त्रिविक्रम नारायण, त्रिविक्रम हे नारायणाचं नाव आठवा. देहत्याग करताना मृत्यूशय्येवर आजारी असताना नारायण नारायण म्हणा. प्रिय माणसाच्या सहवासात असताना श्रीधर म्हणा. वाईट स्वप्न पडलं तर गोविंदाचं स्मरण करा. संकटकाळी मधुसूदनाचं नाव घ्या. अरण्यामध्ये जंगलामध्ये अडचणीत आलं असता फसलो असता नरसिंहाचं नाव घ्या. अग्निप्रलयामध्ये अग्नितांडवामध्ये जलशायीनं हे विष्णूचं नाव घ्या. जल आवर्ती वराह म्हणजे महापुरामध्ये वराह हे नाव. डोंगर शिखरावर रघुनंदनाचं नाव घ्या. प्रयाण काळी वामन, कुठे निघायचं असेल तेव्हा वामन म्हणा, किंवा प्रयाण काळी म्हणजे अंतिम आपली यात्रा असेल तेव्हा वामन म्हणा. आणि सर्व कार्यामध्ये आपलं कुठलंच काही आठवलं नाही तर कायमस्वरूपी माधव असं नाव घ्या. अशी विष्णूची 16 नावं आहेत. जो सकाळच उठून या 16 नावाचं चिंतन करील तो सर्व पापातून सहज मुक्त होऊन विष्णू लोकी जाऊन विष्णू पदाला प्राप्त होईल. असा विष्णूच्या 16 नामांचा अर्थ आहे. आता पुढे देवा सारे आक्रन भीती म्हणजे सगळीकडे दुष्काळ पडलाय आणि सर्व लोक ताहो फोडतायत. तर असे काव्य आहे आणि याच्यामध्ये स्वाभाविकच दुष्काळाच्या वेळेला जनांचा होणारा आक्रोश आणि वृक्षांची नदी नाल्यांची असणारी स्थिती आणि याला कदाचित मानवी वर्तन कारणीभूत झालं असेल तर देवाने त्याला क्षमा करावी आणि आपली निष्ठुरता टाकावी असं म्हटलेलं आहे. काव्याचं नाव आहे देवा सारे आक्रन भीती. भरभरून येई आता करी मेघ वृष्टी लावून या तुझ कडे दृष्टी संचित ही सृष्टी पक्षी प्राणी कृषी वल तुषा विवल होती निष्ठुर तू कैसा देवा सारे आक्रंदिती नद नदी ओढे ओढग्रस्त होती शुष्क शुष्क जिणे भाई आले तयाती शुष्क काष्ठ पीत वर्ण वृक्षवल्ली होती निष्ठुर तू कैसा देवा सारे आक्रंदिती भ्रष्टाचार दुराचार पैसा व्यभिचार प्रदूषित घडला काही आम्हा हाती आचार
माथा लवऊनी सारे क्षमा प्रार्थता ती. निष्ठुर तू कैसा देवा सारे म्हणताती. तर सगळीकडे दुष्काळ पडलाय. नदी ओढे यांना ओढ लागले म्हणजे त्यांचं पाणी आटलंय. त्यांच्या नशिबात शुष्क जीवन आलेलं आहे. शुष्क काष्ट पीत वर्ण वृक्षवल्ली होती. म्हणजे वृक्षवल्ली यांची पानं पिवळी पडलीत आणि काष्ठ सुकून जाऊन त्यांचा पाला गळून गेलाय. कदाचित भ्रष्टाचार, दुराचार आणि व्यभिचार अशा तऱ्हेचं प्रदूषित आचरण आमच्या हातून घडल्यामुळे कदाचित हे घडलं असेल. तरी सुद्धा असं घडणं म्हणजे देवा तू इतका कसा निष्ठुर तू कैसा देवा असं म्हणून सारे आक्रंदन करत आहेत. पहिल्या 2 कडव्यात निष्ठुर तू कैसा देवा असं सारे आक्रंदन आहे. आणि 3ऱ्या कडव्याच्या शेवटी जरी निष्ठुर तू कैसा देवा सारे म्हणतात असं म्हणत असलं तरी ज्या अर्थी तो प्रार्थना करत आहे त्या अर्थी त्याला निश्चित माहित आहे की देव निष्ठुर नसतो. म्हणून शेवटच्या कडव्यात माथा लवून सारे क्षमा प्रार्थना ती. निष्ठुर तू देवा नससी सारे म्हणताती. देवा तू खरोखर निष्ठुर नाहीस, पण आमच्यातून दुराचार, विचार, भ्रष्टाचार घडल्यामुळे तू रुसला असावास, रागावास असावास. तू रागावलास त्यामुळे नदी नाले ओढे सर्व आटून गेले. वृक्षवल्ली पानं गळून गेली, पानं पिवळी झाली. पशु पक्षी तहानेने विहरले. माणसं सुद्धा पाण्या वाचून हाय करू लागले. आणि सगळीकडे दुष्काळ आणि प्रचंड ज्याला आपण तो दुर्भिक्ष पडला आहे. त्यामुळे हे भगवंता आता ये भरभरून येई आता करी मेघवृष्टी. अशा तऱ्हेने भरभरून तू हे मेघवृष्टी होऊ दे भगवंता. आणि आमच्यातून भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार यामुळे काही प्रदूषण घडलं असेल तरी त्याचं आम्हाला तू माफ कर. तुझ्या पुढे आम्ही आमचा माथा लावून तुझी क्षमा मागतो. आणि जरी तू निष्ठुर झाला असलास तरी आम्हाला आमच्या अंतरंगात खात्री आहे की निष्ठुर तू देवा नससी सारे म्हणताती. तू मुळात निष्ठुर नाहीस हे साऱ्यांना माहित आहे. फक्त आमच्या चुकांमुळे, प्रमादांमुळे ही वाईट अवस्था आलेली आहे. असं हे देवा सारे आक्रंदिती काव्य आहे. ते माणसाच्या व्यभिचार, दुराचार, भ्रष्टाचारामुळे पृथ्वीची जी अवनती होते, दुष्काळ निर्माण होतो, सगळीकडे आक्रोश मानला जातो, त्याचं विवेचन करणारी आणि अंतिम परत क्षमा याचना करून देवाला सांगणारी ही काव्य रचना आहे की देवा तू निष्ठुर नाहीस. आम्ही आमच्या गुन्ह्यांची, प्रमादांची क्षमा मागतो आणि पुन्हा आमच्या हातून चुकीचा आचार घडणार नाही असं तुला वचन देतो. तेव्हा भगवंता तू निष्ठुर नाहीस, तेव्हा आता तरी भरभरून येई करी मेघवृष्टी अशी ही प्रार्थना आहे. आता पुढचं काव्य आहे अशी पदी अमूर्त राही. अशी पदी अमूर्त राही. हा जो भगवंत आहे तो अशी पदी म्हणजे कैवल्यामध्ये केवळ असणेपणी आहे आणि तो अमूर्त आहे. त्याला रंग रूप गुण आकार नाही, पण तू परमशांती हेच त्याचं अशी पद आहे. आणि परमशांती जाणवणं म्हणजेच अशी पदावर तो भगवंत अमूर्त रूपात आहे समजणं असा त्याचा अर्थ आहे. अतिशय सोपं काव्य आहे, बघा ऐका. सर्व देवाची बालके देव पुरवी त्या भातुके कुणा रूप दे कवतुके वदवी ज्ञान कुणा मुखे देई द्रव्य दारा सुख पद प्रतिष्ठेचे सुख करी धीर वीर बलवान पुरवी कुणा मान सन्मान देवदेई परी देवधूर्त सदा राही मूर्ती गुंतवूनी अशी पदी स्वये अमूर्त राही. सर्व देवाची बालके आहेत. देव त्यांना भातुके म्हणजे खाऊ गोड पदार्थ पुरवतो, कुणाला रूप देतो, कौतुकास्पद वाटावं असं कुणाला सुंदर रूप देतो, कुणाच्या तोंडातून ज्ञानाचा उगम, ज्ञानाचा प्रभाव वाहतो, कुणाला द्रव्यधारा सुख म्हणजे संतती यांचं सुख देतो,
कुणाला पदप्रतिष्ठेचं म्हणजे सत्तेचं सुख देतो, कुणाला धीरवीर बलवान बनवतो, तर कुणाला मान सन्मान देऊन प्रसिद्धी सांगतो. देव देई परी देव धूर्त सदा राही. देव देत असतो, पण तो एवढा धूर्त आहे की मूर्ती गुंतवणी अशी पदी सोय मुक्त राही. म्हणजे या त्रिगुणी सगुण साकार जगात तो तुम्हा आम्हा सर्वांना गुंतवतो आणि आपण मात्र दिसणार नाही असा आपल्या आड लपून राहतो. इथे कल्पना अशी आहे की हा जो सर्वश्रेष्ठ देव आहे त्या देवाचं पद माणूस घ्यायला गेला तर देवाचं पद धोक्यात येईल. देव वरून सर्व तऱ्हेची सुख समृद्धी तुम्हा आम्हाला देतो. हेतू असा की आम्ही त्याचं पद घ्यायला जाऊ नये. कल्पना करा, आपण जेव्हा दही काढायला जातो तेव्हा एखादा शेठजी उंच इमारतीच्या टोकावर बसून वेगवेगळी फळं फुलं जिलबी गोड पदार्थ नव्हे त्या दही अंडीला हजारो रुपये बांधतो. तो एक दिवस तो असा करतो की एखाद्याला वाटतं काय हा शेठजी उदार आहे. तसाच उदार शेठजी म्हणजे जगजेठी परमेश्वर तुम्हा आम्हा सर्वांना ते देत आहे. पण तरी सुद्धा त्याची एक अशी दुर्सत आहे की तो तुम्हा आम्हाला सर्वांना सर्व देईल, पण तू त्याचं अशी पद मात्र तो देणार नाही. जसा शेठजी एखाद्या दिवशी फार कौतुकान सर्व लोकांना वाटत राहील, पण उरलेल्या 364 दिवस मात्र तो स्वतःच्या धनातला एक कण लोकांना देणार नाही. आता देव इतका लबाड नाहीये, पण ही एक कल्पना केलेली आहे की जसा उदार माणूस एक दिवस उदार असतो आणि बाकी दिवस तो सर्वांकडून सर्व कमाई करतो, तशी प्रचंड कमाई करायची आणि साई चरणी अर्पण करायची, दान द्यायचं, धर्म करायचा, हे सर्व वरवरच असतं. आतमध्ये आपलं पद साबूत ठेवणं हेच असतं. तसंच देवाचं आहे. तो आपलं अशी पद कुणालाही न देता तुम्हा आम्हा सर्वांना तसं कोड कौतुक देतो, तसे लाड पुरवतो, तसं रूप धन बल संतती द्रव्य धारा प्रसिद्धी सत्ता देतो की ज्या योगे आपण या सगुण साकारातून त्याच्या निर्गुण निराकार पदाकडे बघू नये. पण अध्यात्म विद्येच्या जाणकाराने हे सगुण साकार पद हे न टिकणार असल्यामुळे निर्गुण निराकारच्या अशी पदाकडेच लक्ष द्यावं, हा त्यातला अंतिम उपदेश आहे. तर अशी पदी अमूर्त राहील. तर या शुद्ध असणेपणावर जो रूप गुण देहातीत राहतो असा हा भगवंत, तो काय करतो ते परत एकदा ऐका. छानच आहे ते. सर्व देवाची बालके देव पुरवी त्या भातुके पुन्हा रूप दे कवतुके वद विज्ञान पुन्हा मुखे देई द्रव्य दारा सुत पद प्रतिष्ठेचे सुख करी धीर वीर बलवान पूर्वी पुन्हा मान सन्मान देव देई परी देवधूर्त सदा राई मूर्ती गुंतवूनी अशी पदी सोये अमूर्त राही. तर असा धूर्त देव ओळखा आणि अशी पदाकडे जाण्यासाठी सज्जन हो तुम्ही प्रयत्नशील असा. आता पुढचं आहे, सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. सज्जन हे द्वैत द्वंद्व भेदाभेद ही एक बिमारी आहे, ती तुम्ही टाळा, तिच्यापासून दूर राहा आणि तुम्हाला मुळातच खूळ लागलं पाहिजे अशा अर्थाचं हे काव्य आहे. मुळाचेच खूळ ज्यासी लागलेसे संपूर्ण सुफळ जीवन तयाचे द्वैत खंड गोडी ज्यासी राहतसे जीवनी तयाच्या भागाकार से भाग भाग सदा भागम भाग करी गुण आकारात सदा भाव धरी जन्म मृत्यू यातायाती सदा तसे लक्षापासून सदा दूर राहतसे अखंड अभंग अद्वैत हे लक्ष तेत शांत राही अवघे जरी लक्ष मौन शांती ध्रुव
अभंग जो से सोये तोची आत्मा विश्वमूळ से अंतरीचा राणा नारायण तोची हृदया लिंगावे दृढ नित्य त्यासी लक्ष्मी सरस्वती त्याच्यात कामारी सुजन होताळा द्वैताची बिमारी मुळातेच खुळ ज्यासी लागला असे संपूर्ण सुफळ जीवन द्यावे. ज्याला मुळात म्हणजे ब्रह्माचं वेड लागला आहे त्याचंच जीवन खऱ्या अर्थाने संपूर्णतया सुफळ संपूर्ण होतं. मात्र द्वैत खंड म्हणजे विवाद भेदाभेद याची गोडी ज्याला लागते तो भूखंड श्रीखंड असं करत करत प्रत्येक खंड 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 म्हणजे तुकड्याच्या नादी लागतो आणि त्या प्रत्येक सुखाच्या तुकड्यासाठी भागाकार तो भागमभाग करतो आणि त्याच्या भाग्यामध्ये सगळीकडे भाग होणे तुकडे होणे तुकडे होणे तुकडे होणेच असतं. कारण त्याला तुकड्याचं आकर्षण असतं आणि ज्याला अखंडाचं आकर्षण असतं त्याला परमेश्वर गावतो. आणि ज्याला तुकड्या तुकड्यात कुणाला बाई भुलवते, कुणाला बाटली भुलवते, कुणाला सत्ता भुलवते, कुणाला रूप भुलवतो, कुणाला पैसा भुलवतो, कुणाला प्रसिद्धी भुलवते, असं खंडाखंडामध्ये जो राहतो त्याचं जीवन अधिकाधिक खंडित होतं. त्याच्या जीवनामध्ये सारखे तुकडे भागाकारच होतात आणि भागमभाग करून अंती तो अत्यंत विपन्न अवस्थेत देह सोडून जातो. म्हणून जन्म मृत्यू या यातायातीमधून सतत पिचत राहण्यापेक्षा त्याच्यातून सुटका हवी असेल तर या भागाकारामध्ये गुण आणि आकारामध्ये सगुण साकारामध्ये भागमभाग न करावी, त्याच्या नादी न लागावे, त्याच्या पाठून न धावावे आणि अखंड अभंग अद्वैत हेच आपलं लक्ष म्हणजे ध्येय असलं पाहिजे. म्हणजे अखंड परमशांती कैवल्य प्राप्ती मोक्ष हेच जर आपलं लक्ष असेल, लक्ष म्हणजे ध्येय असेल आणि तिथे जर आपलं नेहमी अवधान म्हणजे लक्ष राहील तर मौन शांती ध्रुव ही आपली एक अभंगावस्था तयार होईल. तर आपण अत्यंत शांत ध्रुव आणि मौनावस्थेत अभंग ज्याला भंग नाही असे राहू आणि खऱ्या अर्थाने आपण स्वतःच विश्वाचं मूळ ब्रह्म म्हणून असू. तर हे जे विश्वाचं मूळ ब्रह्म म्हणून आहे तोच अंतरीचा राणा नारायण तोची, तोच प्रत्येकाच्या हृदयात राजा नारायण आहे. त्या अशा अंतरीच्या राणा नारायणाला अत्यंत दृढभावाने नित्य आलिंगावे. असं केल्यानंतर त्या नारायणाच्या लक्ष्मी आणि सरस्वती या कामारी म्हणजे मुलकर्णी आहेत. त्या अनायसे ज्याने नारायणाला धरले त्याला लक्ष्मी आणि सरस्वती या त्याच्या मुलकर्णी अनायसे प्राप्त होतात. रामदासांनी म्हटलेलं आहे की ज्याने अंतरीच्या नारायणाला दृढ धरले त्याला आपोआप लक्ष्मी वश होते. त्याच अर्थाचं अंतरीचा राणा नारायण तोची हृदयी आलिंगावे नित्य दासी लक्ष्मी सरस्वती त्याच्याच कामारी सुजनो टाळा द्वैताची बिमारी सज्जनो ही द्वैताची बिमारी आजार टाळा आणि अंतरंगामध्ये जो नारायण रूपी आत्मा आहे त्याला दृढ आलिंगन द्या. याचा नारायण त्याची लक्ष्मी त्याची सरस्वती, कारण लक्ष्मी नारायण या त्या भगवान नारायणाच्या वास्तवात कामारी मोलकरणीच आहेत. तर आता हे आपलं देवपद किंवा देवपाद म्हणजे देव ज्याच्यामध्ये वर्णन केलेला असा अध्याय पूर्ण झाला. आणि आता आपण प्रथम अमनपाद म्हणजे अमन कसं व्हावं हा अध्याय पूर्ण केला आणि त्या अमन पादावरती आपण अमनपद हे शांतीचं पाऊल ठेवलं आणि त्यानंतर तो अमनपंथ शांती मार्ग तयार झाला. त्यानंतर गुरु मार्ग तयार, त्यानंतर देव मार्ग तयार, त्यानंतर साधू मार्ग तयार झाला आणि हा देवपाद पूर्ण झाल्याने आता गुरु मार्ग तयार झाला. म्हणून आपण अमन पंथाने अमन झालो, साधू पंथाने साधू झालो, देव पंथाने देव झालो. म्हणजे त्याचा अर्थ आपण आता सर्वसामान्य माणसापासून परमशांत
त्यानंतर साधू आणि त्यानंतर देव अशी उत्क्रांती केलेली आहे. आता उद्यापासून आपण गुरुपंथाकडे मार्गक्रमण करणार आहोत. तर उद्याच्या भागामध्ये सविस्तर बोलू. आज आता ही देव मार्गावरची 3च काव्य होती ती पूर्ण सांगून झालेली आहेत. आणि परत एकदा सांगतो, सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. हे द्वैत सगुण साकार हा आजार आहे. त्या आजारापासून तुम्ही दूर राहा, म्हणजे तुम्ही स्वतःच देव असल्याची अनुभूती तुम्ही घ्याल. तुम्ही परमशांतीचा अनुभव अमन पदावर घेतलेला आहे, साधुत्वाचा अनुभव साधू पदावर घेतलेला आहे. आता देवत्वाचा अनुभव देवपदावर घ्याल आणि स्वाभाविकच परमशांत साधू आणि देव असे तुम्ही निश्चित उत्क्रांत व्हाल. आता उद्यापासून गुरुपद म्हणजे त्याचा अनुभव होऊ आणि सर्वात शेवटी आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्म्याचा समृद्धी मार्ग तिथे आपण पोचू. तर आजचं हा अध्याय पूर्ण झाल्या कारणाने आज आपण देवपाद किंवा देवपंथ इथे येऊन आपण ठेपलेलो आहोत. उद्याच्या प्रवचनात